केबी न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत। तालुका वैजापूर पेंडेफळ व टुणकी पाझर तलावामधील चालू असलेली बेकायदेशीर पाणी उपसा तात्काळ बंद होणे याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास पेंडेफळ व टुणकी पाझर तलाव येथे साखळी आमरण उपोषण करण्याबाबत पेंडेफळ टुणकी तालुका वैजापूर येथील समस्त ग्रामस्थ व शेतकरी। नमस्कार, केबी न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। आपण आलेलो आहे वैजापूर तालुक्यातील पेंडेफळ या धरणावरती। तर आपण जाणून घेणार बाबा नागरिकांनी आतापर्यंत अनेक उपोषण केले या धरणाच्या संदर्भामध्ये। तर आतापर्यंत कोणी जलसिंचनवाल्यांना सुद्धा त्यांनी निवेदन दिलेलं आहे। तर या संदर्भात आपण आपल्यासोबत नागरिक लाईनवर जोडलेले आहात। आपण नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। काका भाऊ, तुम्ही जलसिंचनला तहसीलदारांना सगळ्यांना अधिकाऱ्यांना निवेदन दिले, तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? आपलं नाव भाऊ पहिलं। शेतकरी आहे। आम्ही गेल्या 2 दिवसापूर्वी मान्य तहसीलदार असतील, SDM असतील, महावितरण असेल, पंचायत समिती असेल, सर्वांना निवेदन दिलं होतं का जर तुम्ही हा पाणी उपसा जर नाही थांबवला तर आम्ही 2 दिवसानंतर इथं उपोषणाला बसणार आहोत असं त्यांना निवेदन दिलं होतं। परंतु 2 दिवस उलटून गेल्यानंतरही अजून शासनाच्या कुठल्याही अधिकाऱ्यांनी याच्यावर कारवाई केलेली नाही। त्यामुळे आम्ही आज सकाळपासून इथे ह्या जागेवरती उपोषणाला बसलेलो आहोत। आणि जर 2-3 दिवसात जर नाही यांनी काही पाठपुरावा करून आमच्या कामाची दखल घेतली तर आम्ही ह्याच पाण्यामध्ये जलसमाधी घेतल्याशिवाय राहणार नाही, हे शासनाने नमूद करावं। का समक्ष आपण बघू शकता की अधिकाऱ्यांना कळवलं सुद्धा, तर या संदर्भामध्ये दुसरे शेतकरी आपण त्यांच्यापर्यंत जाणार आहोत बाबा त्यांची काय मागणी या संदर्भामध्ये। व आपलं पहिलं नाव या धरणाचे असे काम आहे 2 वर्षापासून निवेदन देऊन थकलेले शेतकरी। या पाणी पुरवठा योजना आहे त्यांच्याच गावची पेंडेफळ धरणाची पाणी पुरवठा योजना बी इडूनच चालू आहे आणि परिसरात कुठेही पाणी राहिलेलं नाही आपल्यावाल्या। आणि सध्या बिबट्याने खूप धुमाकूळ घातलेला आहे। इकडं पाणी असल्या कारणाने या परिसरात तो बिबट्या राहू लागला तर काही अडचण नाही, पण पशु आहे, ढोरं आहे, जनावर आहे, यांचं पालन करण्यासाठी या पाण्याची अति आवश्यक गरज आहे। तरी शासनाने या पाण्याची दखल घेऊन 2-3 गावं याच्यावर टुणकी असेल, सावखेडा असेल, या 2-3 गावाला सुद्धा पाणी पुरू शकतं इतका हा साठा 30% राहिलेला आहे। आतापर्यंत 100% धरण भरलेलं होतं, 70% उपसा झालेला आहे। आता 30% राहिलेलं धरणातलं पाणी हे शासनाने त्वरित ज्यांच्या मोटरी चालू आहे ते बंद करण्यात यावं, नाहीतर अन्यथा आम्ही जल समाधी आंदोलन करण्यात मागं हटणार नाही। समक्ष आपण जाणून घ्या बाबा या भागामध्ये महिन्यापासून बिबट्याचा जो दांगुडा चालू आहे। तर या संदर्भामध्ये काल कौडखेडा येथे का बा एका MP च्या आता तिसरे शेतकरी आपल्या सोबत आहे। आपण जाणून घ्या बाबा आनंद भाऊ, का बा तुम्ही जे सकाळपासून उपोषणाला बसलात तर आपल्यापर्यंत तुम्ही जे अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते, तर या संदर्भात आतापर्यंत सकाळपासून तुम्ही आतापर्यंत बसलेले आहात, तर कोणते अधिकारी आपल्यापर्यंत आले बा समाज घालण्यासाठी? आपला पहिला परिचय। आतापर्यंत एकही अधिकाऱ्यांनी सकाळपासून इथं डोकून बघितलेलं नाही आणि सर्व शेतकरी हे बिगर अन्न पाण्याची सकाळपासून बसलेले आहेत। तरी पण प्रशासनाला एवढीच एक विनंती आहे का कसं तुमच्याकडून फास्ट ट्रॅकवर का होत नाही, हे पाणी उपसा बंद कसं करते याचं तुम्ही नियोजन करावं, जेणेकरून आम्हाला भविष्यात पाण्यासाठी पाळापळी करण्याची वेळ येणार नाही। कारण हे पाणी शेती उपसासाठी चाललेलं आहे, ना गावासाठी ना कोणा वस्तीसाठी। तर हे पाणी थांबवण्यात यावं हीच आमची एक विनंती आहे। तर जर अधिकाऱ्यांनी तुमच्या निवेदनाची दखल नाही घेतली तर तुमचा पुढचा भूमिका काय राहील? आम्ही याच्या पहिले हे उपोषण केलेलं आहे। 2 वर्षापूर्वी आम्ही सर्व शासनाला कागदपत्र दिलेले आणि याच्यानंतर पहिले आम्ही इथं आधी एका जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळेस आम्हाला त्यांनी करू दिलं नाही। तरी पण इथले जे शेतकरी आहे मोटर उपसणारे यांनी आम्हाला काही मोजले गेलं नाही आणि शासनाला पण काही मोजलं नाही आणि त्याचेच परिणाम त्यांनी ह्या वर्षी सुद्धा चालू केले। इथून 1 किलोमीटर अंतरावर एक चित्तखेडा आलं आहे, तिथं आजपर्यंत त्याच्यामध्ये 5% सुद्धा पाणी नाही आणि टुणकी गावाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण
निर्मळ होईल ते सुद्धा पाणी इथूनच या तलावामधून जाणार. त्यासाठी शासनाने लवकरात लवकर काय निर्णय घेतील तो घ्यावा, अन्यथा आम्ही आता उद्याचा दिवस जाऊन जाणार आहेत आणि परवाच्या दिवशी आम्ही जीवसमाधी घेणार आहोत. नाही, या धरणावरती तर असं किती लोकांचे असं पिण्याचा पाण्याचा असं प्रश्न निर्माण होऊ शकतो जर कोल्ड झालं तर? याच्या खाली इथून खाली 3 गावं आहे आणि हे जमिनीतून पाणी प्रपोलेशन होऊन जे गावाला पाणी पुरणार आहे आणि जरी पाणी गावाला न टिकून पुरलं तर ते इथून टँकरद्वारे सुद्धा पाणी उपसा करून नेऊ शकतात. त्याच्यासाठी शासनाने हा निर्णय योग्य तो घ्यावा. आपल्यासोबत चौथे शेतकरी आहेत, त्यांची काय भूमिका आहे बा? का आपला पहिला परिचय? शेतकरी वस्तू जातो. एक विषय असा आहे, तलावामध्ये नाही का पाणी खूप कमी प्रमाणामध्ये राहिलं. शेती उपयोगासाठी नाही आता पाणी इथून पुढं. हे सगळं नाही का पिण्यासाठी पाणी उपयोग होणार 3 गावासाठी. तर टुणकी येतं, सावखेड येतं आणि पेंडेफळचं. पेंडेफळचं नाही का पाणी पुरवठ्याची वेळ समजा इथंच आहे, त्यांना पण इथूनच पाणी जाणार आहे आणि तेच गावामधले लोक नाही का पाणी उपोषण करतायत, पाणी उपसा करतायत. त्यांनाच उद्यापर्यंत पाणी राहणार. पाणी जर उपसा झाला पूर्ण त्यांनाच गावाला पाणी राहणार. त्यांना टँकर मागावं लागतं शासनाकडून. पण हे जर राखलं सगळ्यांनी जर राखण केलं तर टँकरची आवश्यकता भासणार नाही याला. असं एक कॅमेरामॅन नितीन साळुंके सह